आणि गहिनीनाथ या परंपरेतले अधिकारी पुरुष होते. मग निवृत्तीनाथांची आणि त्यांची भेट कशी झाली? कथा अशी आहे की काही वर्षांनी निवृत्तीनाथ लहान होते तेव्हा कुटुंबासोबत तीर्थयात्रेला फिरत असताना त्र्यंबकेश्वर जवळ आले. हो. तिथल्या गर्द जंगलात फिरताना ते वाट चुकले म्हणे आणि एका गुहेजवळ पोचले. त्या गुहेत त्यांना गहिनीनाथ तपश्चर्या करताना दिसले आणि गहिनीनाथांनी त्या लहानग्या निवृत्तीनाथांमधली ती विलक्षण आध्यात्मिक क्षमता ओळखली. म्हणजे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. वरकरणी योगायोग वाटला तरी नाथ परंपरेत गुरु शिष्य भेट ही अशीच ठरलेली असते असं मानतात. अच्छा. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना केवळ दर्शन नाही दिलं तर त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. दीक्षा म्हणजे नक्की काय? फक्त मंत्र दिला? नाही, दीक्षा म्हणजे फक्त मंत्र सांगणं नाहीये. ती एक खूप गूढ आणि महत्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे गुरुकडून शिष्यामध्ये शक्तीचं, ज्ञानाचं आणि त्या परंपरेचं संक्रमण होतं. त्यात मंत्र असतो, साधनेची पद्धत असते आणि मुख्य म्हणजे गुरुकृपा असते. अच्छा. मग या दीक्षेचा निवृत्तीनाथांवर काय परिणाम झाला? परिणाम? त्यांचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. ते फक्त एक साधक नाही राहिले तर ते सिद्ध योगी बनले. सिद्ध योगी ही काय संकल्पना आहे? सिद्धयोगी म्हणजे अशी व्यक्ती ज्याने केवळ योगाभ्यास नाही केलेला तर ज्याला योग साधनेतून अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत.